आजच्या कृषी क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या, शासनाच्या नवीन घोषणा, अनुदानातील ताज्या ठळक झटपट बातम्या. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ग्रामस्थांना घरकुलासाठी फक्त 2 लाख रुपये निधी मिळतो, पण त्याच डेमो घरासाठी प्रशासनाने 90 लाख रुपये खर्च केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या डेमो घरासाठी 6 खांबांची गरज नसताना तांत्रिक मान्यता देण्यात आली. तसेच एकाच कामासाठी 2दा मंजुरी देण्यात आली आहे. राज्यात 20 लाख घरकुलांचे उद्दिष्ट असताना अशी उधळपट्टी झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्यातील मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देण्याचा 2014 मधील निर्णय महायुती सरकारने रद्द केला आहे. हा निर्णय नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी लागू होता. 23 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या विधानमंडळ अधिवेशनात यावर अधिकृत ठराव येण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुस्लिम समाजातील आरक्षण आता अंमलात राहणार नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा अशी मागणी सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. विमानातील ब्लॅक बॉक्स खराब झाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला असून मात्र डिजिटल फ्लाईट रेकॉर्डर सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणावर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्री पत्रव्यवहार करणार असल्याचेही कळवण्यात आले आहे. सकाळी अजितदादांचा विमान अपघात, दुपारी संस्थांना अल्पसंख्याक दर्जा बहाल, मुख्यमंत्र्यांची 75 संस्थांच्या प्रमाणपत्राला स्थगिती. राज्यात दुखवटा असताना अल्पसंख्याक विभागातील अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या मलईदार प्रकरणाची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दुपारी सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून चांगलंच फैलावर घेतलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब. 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणार अधिकृत घोषणा. येणेविषयी शासन निर्णयाने भूखंड माफियांना रान मोकळे. मराठा स्वराज्य संघातर्फे संताप. महसूलला गळती, फ्लॅटच्या किमतीमध्ये वाढ होण्याची भीती. येणे करण्यासाठी आता जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची गरज नाही. हा शासनाचा निर्णय भ्रष्टाचाराला उत्तेज देणारा आणि फायलींचा प्रवास वाढवणारा असल्याची टीका मराठा स्वराज्य संघाने केली. हा निर्णय वरणकरणी लोकहिताचा वाटत असला तरी त्यातून भूखंड माफियांना मोकळं रान मिळणार असल्याचे संघाचे अध्यक्ष महादेव साळुंके यांनी यावेळी सांगितलंय. सीसीआयची कापूस खरेदी 27ला थांबणार. 94 लाख कापूस गाठींचे उत्पादन, विक्रीत अडचणी. संपूर्ण देशभरात शेतमालाच्या दरांमध्ये घसरण होत असून कापसाच्या बाजारभावालाही उतरती कळा लागलीय. अनेक शेतकऱ्यांच्या घरात अजून देखील कापूस पडून असताना 27 फेब्रुवारीपासून कापूस खरेदीची हमी केंद्र बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फेब्रुवारीमध्ये सोनाचा पारा 33 अंशावर. पहाटेची थंडी कायम. यंदाच्या हंगामात आत्ताच झाली सर्वोच्च उष्णाप तापमानाची नोंद. धाराशिव जिल्ह्यात खरीप नुकसान भरपाईस मंजुरी. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 134 कोटी रुपये मिळणार. बँक खात्यांमधील त्रुटींमुळे वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा. रोहित पवारांनी घेतली खाजगी गुप्तहेरांची मदत. विमान अपघाताच्या मुळाशी जाणार. अजित पवार यांच्या विमान अपघाताला 20 दिवस पूर्ण झालेत, तरीही नागरी विमान वाहतूक महासंचालयातर्फे प्राथमिक चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे संशयाचं सावट अधिक गडद होताना दिसत आहे. शेकडो शाळा बंद होण्याची भीती. संच मान्यतेत दुरुस्ती करा. अनिल बोरनारे यांचे शिक्षण मंत्र्यांना साकडे. संच मान्यतेच्या जीआरमुळे मोठ्या संख्येने शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत आणि याचा फटका आदिवासी, डोंगराळ आणि दुर्गम भागातील शाळांना बसणार असून विद्यार्थी असून शाळेत शिकवायला शिक्षक नसतील तर परिणामी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण वाढण्याची भीती शिक्षण क्षेत्रात निर्माण होताना दिसत आहे. सोन्याच्या दरात घसरण्याची शक्यता. 24,500 रुपयांनी सोनं स्वस्त. रशियाच्या धोरणामुळे परिणाम झालाय. रेशन दुकानात मिळणार स्वस्त कांदा. कृषी मूल्य आयोग उपसमितीचा अहवाल. अतिरिक्त पुरवठा काळात प्रभावी उपाय. कृषी मूल्य आयोगाच्या उपसमितीने अतिरिक्त कांदा पुरवठा काळात बाजारभाव नियंत्रणासाठी रेशन दुकानांमधून स्वस्त कांदा देण्याची शिफारस केली आहे. माणिकराव कोकाट यांचे लाल दिवाळीचे स्वप्न अदांतरी. सुप्रीम कोर्टातील सुनावणी आठवडाभरासाठी लांबणीवर. सोमवारी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या अर्जावर सुनावणी न होता ती आठवडाभरासाठी लांबणीवर पडली. त्यामुळे कोकाट यांची चिंतेमध्ये भर पडली आहे. सांगली जिल्ह्यातील टाकवे, भैरववाडी, पूनमबरेल या परिसरामध्ये कृषी पंप केबल चोरीचे सत्र पुन्हा सुरू. 3 विद्युत मोटरी आणि 22,200 फूट केबल चोरट्यांकडून लंपास. तक्रार करून देखील तपास नाही. रेखांकनामध्ये बदल नको. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. शेतकऱ्यांच्या बैठकीत निर्णय. 23ला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. नव्या प्रणालीमुळे घरकुले अर्थवट. 3 घरकुल योजनांचा समावेश. रामटेक तालुक्यात 1022 लाभार्थ्यांना 4 महिन्यांपासून अनुदानाची प्रतीक्षा कायम. नाशिक जिल्ह्यात शेततळ्यांसाठी 720 ते लक्षांक केवळ 85 शेतकऱ्यांनाच अनुदान. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्ध करणारी योजना. थकलेल्या अनुदानासाठी प्रयत्न. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 22 शेतकरी कंपन्यांचे प्रकल्प. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प. 10 वर्षांनंतर बदलणार प्राधान्य कुटुंब योजनेचे आर्थिक निकष. प्रत्येक तहसीलदारांकडून शासनाने अहवाल मागवलाय.
सध्या प्राधान्य शिधापत्रिकेसाठी शहरी भागात वार्षिक 59,000 तर ग्रामीण भागात केवळ 44,000 रुपये उत्पन्नाची मर्यादा आहे. आजच्या काळात मजुरीचे दर पाहता कोणत्याही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न या मर्यादेत नाही आणि यामुळे अनेक गरीब कुटुंबे तांत्रिकदृष्ट्या अपात्र ठरतायत. पुरवठा विभागाकडे नवीन शिधापत्रिकेसाठी येणारे बहुतांश अर्ज याच निकषांमुळे बाद होताना दिसत आहे. विविध संघटनांकडून मर्यादा वाढवण्याची मागणी होताना होत आहे. मक्याचे भाव वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. मक्याचे भाव 1,350 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आलेत. दप्तराच्या खर्चाचे ओझे हलके. सरकारचे मोफत दप्तर. 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दप्तर मिळणार. 165 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. कृषी यांत्रिकीकरणाला 1 कोटीवर अनुदान. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 9,000 लाभार्थ्यांना 70 कोटींची प्रतीक्षा. राज्यातील 45 साखर कारखान्यांना थकीत FRP प्रश्नी दिली नोटीस. गारपासाठी ऊस तोडल्यानंतर 14 दिवसांच्या आत FRP देणे आवश्यक. पाणी टंचाईचे सावट. एकाम वर्धा प्रकल्पामध्ये केवळ 63% पाणीसाठा शिल्लक. पाणी जपून वापरण्याची गरज. वर्धा शहरासह 13 गावांवर उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाईची सावट. मधमाशांना अभावी कांदा पिकाच्या बीजोत्पादनावर विपरीत परिणाम. 40% घट होण्याची भीती. शेतकरी सापडले संकटात. कीटकनाशकांचा अतिवापर नडला. भाव वाढण्याच्या नादात तोटा झाला. तुरीच्या दरात 700 रुपयांचा घाटा. तूर उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा. लाडवड खर्चही वसूल होईना. भाववाढीची शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम. पुरंदरमधील कांद्याची थेट परराज्यात विक्री. स्थानिक बाजारपेठेत भाव गडगडले. शेतकऱ्यांची परराज्यातील बाजाराला पसंती. बोरगावचा सौर प्रकल्प. 3,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज देणार. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 अंतर्गत लोकार्पण. वीज खर्चात बचत आणि शेती उत्पादनामध्ये वाढ. पुणेमधून डाव्या कालव्याला आवर्तन. 17 गावांमध्ये शेतकऱ्यांना दिलासा. 500 हेक्टर क्षेत्र भिजणार. चणकापूर कालव्यासाठी शनिवारपर्यंतचे नियोजन. 51 कोटींची कर्जमाफी. 41,241 खातेदार. 43 बँकांच्या शाखांमधील स्थिती. शासनाचे निकष आणि अटींवरील शेतकऱ्यांचे भविष्य. कोकणातील हापूस आंबा बाजारात यायला यंदा संध्या विलंब. मार्च अखेर आवक वाढण्याची शक्यता. सध्या केरळचा आंबा बाजारात. कर्जमाफीच्या दिशेने शासन यंत्रणेची तयारी, परंतु शेतकऱ्यांची उदासीनता. KYC करण्यासाठी शेतकऱ्यांना 2 दिवसांची मुदत. योजनेपासून वंचित राहिल्यास संस्था जबाबदार. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात ऑनलाईन नोंदणी, हजारांची खरेदी मात्र अपुरी. उद्दिष्टपूर्तीचा दावा करून मका खरेदी बंद झाली. शेतकरी अडचणीत. जाफराबाद परिसरात पाणी टंचाईचे ग्रहण. 48 कोटींची योजना कागदावरच. विहिरीत मुबलक पाणी पण नियोजन नाही. नगरपंचायतीच्या कार्यपद्धतीवर नागरिक नाराज. गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा निर्यातीमध्ये 20% घट. 8 महिन्यात मिळाले 2,137 कोटीचे परकीय चलन. गेल्या वर्षी होते 2,663 रुपये. भारत विस्तार AI देणार माहिती. एका फोनवर मिळणार शेतकऱ्यांना उत्तर. कृषीमंत्री शिवराज सिंग चव्हाण यांचा दावा. कोणतं बियाणं वापरावं, किती खत द्यावं, जमिनीची निवड कशी करावी याबाबतची माहिती देखील भारत विस्तार AI देतो अशी माहिती कृषीमंत्र्यांनी दिली. मराठवाड्यातील 894 प्रकल्पांमध्ये 79% पाणीसाठा. मराठवाड्यातील 894 लघु, मध्यम आणि मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यातील पाणीसाठा 79% आला आहे. सिंचन, पिण्यास आणि इतर कामांसाठी वाढलेल्या पाण्याच्या गरजेमुळे पाणीसाठा झपाट्याने कमी होताना दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा.